मित्रांनो, कसे आहेत? बरं आहे ना? तुम्ही बघू शकता उन्हाळ्यामध्ये एवढा ऊन लागतं आणि पक्ष्यांना प्राण्यांना प्यायला पाणी भेटत नाही. त्याच्यासाठी आम्ही एक छोटीशी बघा टाकी बनवलेली आहे. तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये आता आम्ही पाणी भरू राहिलो. कारण की उन्हाळ्यामध्ये कुठं पाणी भेटत नाही. पूर्ण पाणी आटून जातं, विहिरी आटून जातात, जिरे राहतात जिरे, परत नद्या सगळ्या आटून उन्हाळ्यामध्ये जातात. म्हणून थोडीशी आम्ही टाकी बनवलेली आहे. तुम्ही पाहू शकता. कारण की या झाडावरती तुम्ही पाहू शकता, या झाडावरती पक्षी येतात, बसतात, इथे येतात, पाणी पितात आणि जातात. परत प्राणी येतात, बैल येतात, गाई येतात, तिथं पाणी पितात, परत जातात. कारण की उन्हाळ्यामध्ये कुठेच पाणी भेटत नाही. बरोबर ना मित्रांनो? त्याच्यासाठी आम्ही एक छोटीशी टाकी बनवलेली आहे. तुम्ही पाहू शकता. ही बघा, आता पाण्याने आम्ही भरू राहिलो. तुम्ही पाहू शकता. बघा आता टाकी थोड्या वेळात भरणारच आहे. तुम्ही पाहू शकता. आम्ही लय लांबून एवढी मोटर एक विहीर आहे, विहिरीमधून आणलेली आहे आणि इथं हौदामध्ये पाणी, टाकीमध्ये पाणी टाकू राहिलो. तुम्ही पाहू शकता. छोटीशी एक मदत केली पक्षी प्राण्यांसाठी. एवढं ऊन आहे, उन्हामध्ये त्यांना पण ताण लागते, आपल्याला कशी ताण लागते. बरोबर आहे मित्रांनो? तुम्हाला कसा व्हिडिओ आवडला आणि टाकी कशी बांधलेली आहे ते आवडलं की नाही तुम्हाला मित्रांनो? बघा आता सगळे एकदम मस्तपैकी भरू टाकी आणि प्राणी येतील, पिऊन जातील, पक्षी येतील, पिऊन जातील. एवढा ऊन बघू शकता तुम्ही, कसं ऊन आहे, भरपूर ऊन आहे. तुम्ही पाहू शकता. कशी टाकी बनवलेली आहे मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओ नंतर. बाय.